हाय, नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मी डॉक्टर अजित मराठे. आणि मी बिझनेस राजेंद्र आणि सावंत. बरंच बिझनेस आणि बरंच काहीच्या 9व्या भागामध्ये मी आणि राजेंद्र तुमचं स्वागत करतो. आणि दिवाळीमध्ये आमची पण खूप गॅप झाली, त्याच्यामुळे थोडंसं ट्युनिंग हळूहळू जुळतंय परत एकदा. आम्ही पण आमच्या कोशातून बाहेर येतोय. पण मित्रांनो, मला खात्री आहे की पुढच्या एक 5-10 मिनिटांमध्ये हे ट्युनिंग पूर्वीसारखं तुम्हाला चांगलं बघायला मिळेल. आम्ही पण सुट्टीच्या मूड मधून बाहेर येऊ. आणि राजेंद्र, या सुट्टीमध्ये दिवाळीच्या या 3 दिवसामध्ये दिवाळी तर आपण साजरी केलीच, पण त्याच्याच बरोबर अनेक चांगल्या आशा, आकांक्षा हा सण घेऊन येतो दिवाळीचा. आणि एक नवीन ऊर्जा घेऊन येतो. घरचे सगळे एकत्र जमतात, बहिणी येतात, त्याच्यामुळे खूप मजा येते. तू काय केलंस दिवाळीला? अजित, सर्वात महत्वाचं म्हणजे की बऱ्याच गोष्टी मगाशी पण मी तुला सांगितलं जेव्हा आपण प्री सेशन केलं तेव्हा, की बरेच माझे असे काही कामं राहिली होती. म्हणजे अर्थात दिवाळी, हो. फराळ, बायको, पाडवा वगैरे सगळं सांगितलंच तुला. भाऊबीज, मुली, मुलगा त्यांच्याबरोबर वेळ घालवणं आणि बाकी सगळ्या गोष्टी. पण त्याहून महत्वाचं जर काही केलं असेल तर बरीच कामं मी पुढे पुढे ढकलत होतो आणि ती कामं या वेळेला करून घेतली. आणि ह्या गेल्या 8 दिवसामध्ये मी बरीचशी ती मार्गी लावली आणि परत एकदा स्वतःला रिअलाइन केलं की राहिलेली कामं, प्रोकास्टिनेट केलेली, टाळमटाळ केलेली अशी बरीचशी कामं परत सुरू केली. आय थिंक दॅट्स अचीवमेंट फॉर मी. अजित, आय थिंक तुझा हे फ्रीज झाला आहे. नो प्रॉब्लेम मित्रांनो. अजितचा इथे रेंजमध्ये काही इश्यू आहे आणि दिवाळी नंतर येतोय, त्यामुळे अजित, आर यू बॅक? आय होप. नो प्रॉब्लेम मित्रांनो. आज आपण बोलणार आहोत ते म्हणजे सर्वात महत्वाचं, ते म्हणजे टाइम मॅनेजमेंट. बरेच वेळा आपले मित्र, इव्हन मलाही प्रॉब्लेम आहे, सगळ्यांना प्रॉब्लेम असतो. अजित, आर यू बॅक? दॅट्स ग्रेट. अरे, मला कळत नाहीये माझ्याकडेच काय असा प्रॉब्लेम होतोय. मी आता माझं हे पण चालू जिओ आहे, भाई, म्हणजे जिओ. वायफाय पण जिओ चालू आहे माझं. हा, मुकेश अंबानीचा समर्थक आहेस ना तू? जिओचा प्रॉब्लेम आहे तो. नाही नाही जिओ, नाही नाही, मी तर कधीच जिओ वापरला नाही आतापर्यंत. आता काय मला अच्छा. कळत नाही. एनिवेज, येस राजेंद्र, प्लीज गो अजित, अहेड. तर मी तेच सुरुवात करत होतो की टाइम मॅनेजमेंट या विषयावरती येस. मी केलं. आणि मी तेच सगळ्या मित्रांना हे सांगत होतो की टाइम मॅनेजमेंट हा असा काही, अशी रशी आहे ना, ती पकडली जाते, परत सुटते, परत जाते, परत सुटते. आणि इट्स अ कंटिन्युअस थिंग. पण ते जर आपण एकदा मास्टर केलं ना अजित, तुला सांगतो की ती दॅट्स द थिंग, दॅट्स द वन थिंग दॅट वी शुड डू इट. आणि आज आपण आय थिंक तोच टॉपिक निवडूया आणि त्याच्यावरती बोलूया. आणि अजित, म्हणजे राजेंद्र, तुझं फेवरेट वाक्य आहे, तू म्हणतोस ते म्हणजे टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट सारखं काही नसतं. इट्स ऑल अबाउट यू कॅनॉट मॅनेज टाइम. तुम्ही टाइम मॅनेज करू शकत नाही, कारण टाइम तर चालूच राहणार नाही आहे. सो अजित, नाही, तुझं फेवरेट वाक्य, इट्स नॉट टाइम मॅनेजमेंट, इट्स लाईफ मॅनेजमेंट. इट्स इट्स लाईफ ऑल मॅनेजमेंट, अबाउट प्रायोरिटी. ऍब्सोल्युटली. येस अजित, आणि येस. आणि मला राजेंद्र, म्हणून सगळ्या आपल्या जे आतापर्यंत जे जे कोणी लॉग इन झालेले आहेत, कोण कोण दिसत आहेत तुला बघ जरा. माझ्याकडे फेसबुकचा इश्यू आहे. ओके, ओके. थांबा, मी लॉग इन करतोय, तोपर्यंत तू कंटिन्यू राहा. आय विल आणि जस्ट. जे जे लोक लॉग इन झालेले आहेत त्या सगळ्या मित्रांना मला आज एक प्रश्न विचारायचा आहे की मित्रांनो, जर का तुम्हाला 86,400 रुपये दिले आणि तुम्हाला असं सांगितलं की तुम्हाला जे काही पाहिजे असेल ते करा या 86,400 रुपयात. मला कल्पना आहे ही अमाऊंट थोडीशी छोटी आहे. तुम्हाला असं वाटेल हे काय बोलतोय 86,400 वगैरे. अजित, 86,000 रुपये पर डे? इट्स नॉट स्मॉल थिंग. 86,400 रुपये पर डे. पर डे. इट्स पर नॉट डे स्मॉल अमाउंट. इट्स नॉट जर स्मॉल. तुम्हाला दिले तर तुम्ही त्याचं काय कराल? जरा तुमच्या त्या चॅटबॉक्स मध्ये तुम्हाला काय वाटतंय, काय कराल तुम्ही जरा अजित, टाका. 2 मिनिटं थांबवतो. जुन्नरकर सर आलेले आहेत, आपले अरे शिक्षक. वा आणि वा, जुन्नरकर चला सर, बघा. नमस्कार.
हा, निलेश आणि झोपे आलेला आहे. राजेंद्र जुन्नरकर सर आपले सगळे पॉडकास्ट न चुकता बघतात बरं का. अरे मला मला त्याने तेच सांगितलं, मला मागच्या फोन केला तेव्हा मला त्याने तेच सांगितलं. मी म्हटलं सर एकदा तरी नमस्कार करत ना, सो वी विल कम टू नो. काय माहितीये, अरे आपल्याला कळत नाही ना, कारण काय माहितीये, नाव नाही टाकलं तर कळत नाही. त्यामुळे मी सर अरे गंमत राजेंद्र, गंमत काय माहितीये का, मी दरवेळेला पॉडकास्ट संपल्यानंतर जेव्हा माझा मोबाईल बघायचो ना, तेव्हा सरांचा मेसेज असायचा, अरे मी पण आहे लाईव्ह. हा हा, आणि आपण ते मेसेज बघत नाही कारण आपण ते ऑफलाईन. आणि मेसेज बघत नाही आपण पॉडकास्ट चालू असताना, त्याच्यामुळे सर लाईव्ह आहे सरांचं ते खूप कळायचंच खूप नाही, ते स्वागत. नंतर कळायचं. सरांचं खूप खूप स्वागत. अजित किशोर मिरचंदानी आलेला आहे, आपला मित्र. येस हा, किशोर. उल्हासनगर मधून केशव कोरगावकर आलेले आहेत. नमस्कार मराठे सर, सावंत सर, हॅपी दिवाळी म्हणतायत. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना हॅपी दिवाळी. आणि गौरव केशव जोशी आले, नमस्कार. गौरव जोशी अजित आलेला आहे. इट्स प्रायोरिटी मॅनेजमेंट असं गौरव जोशी म्हणतोय. येस, ही राईट, इट्स प्रायोरिटी मॅनेजमेंट. आणि तर मित्रांनो, माझा परत प्रश्नावर येतो मी. तुम्हाला जर का Yes, please. रोज 86,400 रुपये दिले आणि तुम्हाला असं म्हटलं की हे तुमचे आहेत, तुम्ही काय मनाला येईल ते सगळं करा, तर तुम्ही त्याचं काय कराल? राजेंद्र, तू काय करशील? 86,400 रुपये तुला दिले. अजित, मी थोडा उधळा आहे, तुला माहिती आहे. आणि त्यामुळे थोडं माझं कधी कधी ना, जसं टाइम मॅनेज होत नाही तसं पैसेही मॅनेज होत नाही. आणि यू राईटली सेड की मी कधी हिशोब ठेवण्यात, म्हणजे बायको मला वेंदळात म्हणते, अर्थात बाकीचे हा, लोक नाही म्हणत. हा. तिचे गैरसमज आहेत माझ्याबद्दल बरंच काही, आणि त्यातला कदाचित हा एक खरा समज आहे. तर आय थिंक मी मॅनेज करेन. मी पहिलं काय करेन, तर मी सेव्हिंग करेन, मी SIP मध्ये टाकेन, किंवा मी काही रिअल इस्टेटमध्ये लावेन, काही गोल्ड घेईन. आय विल मॅनेज इट. यू आर राईट, यू आर राईट. एव्हरी डे पण पण 86,000. पण पण राजेंद्र, राजेंद्र, तू अशी कल्पना तरी करू शकतोस का की 86,400 रुपये तुझ्या हातात आहेत आणि त्यातला एक एक रुपया तू असा रस्त्याने चालता चालता गटारात टाकत निघालायस, अशी कल्पना तरी करू शकतोस का? बाबा, आताच मी लक्ष्मीपूजन केलं 2 दिवसापूर्वी. असं बोलू तरी नको रे, अपशब्द. अरे अजित, ललित आलाय. ललित अमेरिकेवरून जॉईन झालाय. हाय ललित, हाय. ललित नमस्कार. अंकिता दुस्सल आली, अंकिता राय आहे. आणि अंकिता म्हणते इन्व्हेस्ट करेल, ती म्हणते मी तर इन्व्हेस्ट येस, नाही. इन्व्हेस्टर. येस म्हणजे येस, यू राईट. राजेंद्र, थोडक्यात सांगायचं तर कोणीच आपल्याकडे असं नाहीये ना की जो तो असं फेकून म्हणेल दे. की मी 86,400 रुपये हे गटारात टाकीन, रस्त्यात फेकून देईन, असं सांगणारं तर कोणीच नाहीये आपल्याकडे. यू आर राईट. मित्रांनो, 86,400 रुपये राजेंद्र हे प्रतिकात्मक होते. कारण जर का आपण आपल्या 24 तासाचा प्रत्येक सेकंद काउंट केला, तर 24 गुणिले 60 गुणिले 60 असं जर का आपण केलं, तर 86,400 सेकंद होतात. म्हणजे अजित म्हणजे आपल्याला एका दिवसामध्ये राजेंद्र 86,400 सेकंद, म्हणजे प्रत्येक क्षण जगणं म्हणतो ना आपण, तर तो प्रत्येक जगण्याचा क्षण कदाचित 86,400 सेकंदामध्ये काउंट करता येईल. आणि राजेंद्र, कित्येकदा आपण या प्रत्येक सेकंदाचा उपयोग एवढ्या वाईट पद्धतीने करत असतो, मी इतके भरपूर पैसे आपण मग ते गटारात टाकल्यासारखे. अशा येस हिशोबाने मी राजेंद्र, सोशल मीडियाला मी लाखो रुपये दिलेले आहेत, कदाचित करोडो रुपये दिले असतील. करोडो रुपये दिले, करोडो सेकंद दिलेले आहेत आपण. आणि व्हॉट्सअपला आणि ते सर्वात जास्त. करोडो सेकंद आणि ते करोडो जर सेकंद आपण दिले, त्या करोडो सेकंदाची आपल्याला किंमतच लक्षात आली नाही. यू आर राईट अजित, पण यू ते आर जेव्हा राईट. गटारात टाकण्याची गोष्ट येते ना, एक एक रुपया, त्यावेळेला आपल्याला खरी त्याची किंमत कळते. त्याच्यामुळे राजेंद्र, मी प्रतिकात्मक उदाहरण दिलं की एक एक रुपया जर का गटारात टाकत गेला तर काय. म्हणजे राजेंद्र, खरा प्रश्न काय माहितीये का, की 86,400 सेकंद हे तुला आहेत आयुष्यात एका दिवसात, ते मला आहेत, ते मुकेश अंबानीला देखील आहेत, ते सचिन तेंडुलकरला देखील आहे, ते नरेंद्र मोदींना देखील आहे, ते डोनाल्ड ट्रम्पला देखील आहेत. म्हणजे वेळेच्या बाबतीत तुझी जात, धर्म, रंग, देश कुठलाही असला तरी वेळेच्या बाबतीत कोणाबाबतही भेदभाव केलेला नाहीये. सगळ्यांना तेवढाच वेळ दिलेला आहे.
यू आर ऍब्सोल्यूट मग राईट. मग राजेंद्र असं असताना काही लोक त्याच वेळेचा उपयोग करून सक्सेसफुल होतात आणि काही लोक त्याच वेळेला अतिशय वाईट पद्धतीने वापरतात आणि म्हणतात काय करायचं हेच आम्हाला माहित नाही. तर मला असं वाटतं राजेंद्र, यशस्वी आणि कमी यशस्वी लोकांमध्ये हेच अंतर असेल का? की अजित यशस्वी लोक त्यांच्या वेळेचा चांगला उपयोग करतात आणि कमी यशस्वी लोक किंवा अयशस्वी लोक त्यांच्या वेळेचा योग्य वापर करत नाही. काय वाटतं तुला? मी अजित या प्रश्नाकडे येतो, पण त्याच्या आधी दीपक दिवटे आपला हो, इकडून वाव. आलेला आहे, नाशिक वरून जॉईन नाशिकवरून. केलंय. क्या आणि बात है, क्या पुष्कर बात. कर्वे आहे. माझ्या मते कर्वेबाईंचा मुलगा का रे पुष्कर कर्वे? हो, पुष्कर कर्वेबाईंचा मुलगा, बरोबर. हो, कर्वेबाईंचा मुलगा. हाय पुष्कर. दीपक, कसा आहेस तू? हा, सगळ्यांचं स्वागत. जबरदस्त. असं हे मित्र बघ ना, पुष्कर कर्वे मला किती दिवसांतर आठवतं. अतिशय सिन्सिअर मुलगा होता, कर्वेबाईंसारखा, एकदम हसतमुख. माझ्यासारखा. हा, तर अजित तुझ्या प्रश्नाकडे आपण जाऊया. आणि अजित, यू आर ऍब्सोल्युटली राईट की आपण बेदरकारपणे आपला वेळ खर्च करतो आणि आपल्याला त्याची जाणीवही राहत नाही. आता बेदरकार, मी थोडा शब्द जरा कदाचित चुकीचा वापरला किंवा थोडा अग्रेसिव्ह वापरला असेल, मला माहित नाही, पण जनरली आपण असं करतो. तू मगाशी जे उदाहरण दिलं ना, गटारात फेकतो, ऍब्सोल्यूट आपण असा वेळ बराच घालवतो. आणि मी काही मी पण तसंच काहीतरी केलतो. आणि मला एक 2-3 अनुभव आहेत, ते मला शेअर करायला आवडतील, ज्याच्यामुळे काही थोडा बहुत फरक पडला. मी म्हणत नाही 100% झाला, व्हेरी ऑनेस्ट विथ यू. पण मी तुला एकच सांगतो की सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे आपण काय करतो माहितीये, आपल्याला सगळं माहित असतं अजित. आपल्याला सगळं माहित असतं की व्यायाम केल्यानंतर आपल्याला फिटनेस होणार आहे, अभ्यास केल्यानंतर आपण आणखीन अतिशय चांगल्या प्रकारे प्रगती करणार आहोत. अभ्यास असेल, काम असेल, महत्वाची कामं असतील, परंतु आपण ते पुढे पुढे ढकलत राहतो. आणि त्यालाच प्रोकस्टिनेशन किंवा टाळमटाळ हा खरा इश्यू आहे. आणि सक्सेसफुल आणि अनसक्सेसफुल म्हणणार नाही, कमी सक्सेसफुल लोकांमध्ये हा तू म्हणतोस ते एकदम परफेक्ट आहे. तोच महत्वाचा दुवा आहे. आपण मुकेश अंबानीचं आणि उदाहरण घेतो. हा, आणि आणि मुकेश. राजेंद्र, मी तर असं ऐकलंय की अनेक लोक ना टाइम झोनही बघत नाहीत. म्हणजे मी कुठल्या टाइम झोन मध्ये आहे ह्याच्या मी 24 तासाचा उपयोग करणार आणि मॅक्झिमम युटिलायझेशन ऑफ टाइम ज्याला आपण म्हणतो. आणि मला आठवतंय आपण ज्यावेळेला आपल्या पहिल्या एपिसोड मध्ये म्हटलं होतं की सकाळी थोडंसं लवकर उठा. हे ज्यावेळेला येस. आपण म्हटलं होतं तेव्हा आपलाही उद्देश हाच होता की 1 तास तुम्हाला जर काय ऍडिशनल मिळाला तर तुम्ही त्याचं युटिलायझेशन खूप चांगल्या प्रकारे करता आणि तो तुम्हाला ऍडेड ऍडव्हान्टेज असतो बाकीच्यांपेक्षा, की तुमच्याकडे वेळ जास्त आहे. राजेंद्र, हे ऍब्सोल्यूट. चाल ढकल का करतात रे? पण म्हणजे मी पण अनेकदा करतो, तू पण अनेकदा करतोस. काय म्हणजे नक्की कारण म्हणजे तुला काय एक वाटतं? सुंदर सुंदर पुस्तक वाचलं होतं. त्या सुंदर पुस्तकात त्यांनी एक काय म्हटलं होतं, आपण ना जेव्हा एखादी गोष्ट जास्त विचार करतो, म्हणजे बघ ना, आता आपण सकाळी उठायचंय, म्हणजे माझं असं बऱ्याचदा होतं, मी बेल वाजते, अलार्म वाजतो, मला ते जाग येते आणि मी जागाही होतो. आणि नंतर मी काय करतो माहितीये, मी माझ्या मनाशी ना द्वंद्व करतो किंवा माझ्या मनाशी बोलायला लागतो. माझं एक मन सांगत असतं की आज नको रे, आज नको, उद्यापासून करूया. आणि ते आज काही एवढं अर्जंट नाहीये, आणि ते उद्या केलं तरी चालणार आहे. आणि आत्ता ना फार थंडी पडली आहे किंवा आत्ता ना बाहेर फार पाऊस आहे, अशी एक ना अनेक कारणं आपण देत असतो. आणि म्हणजे कधी कधी विचार करणं, म्हणून एक पुस्तक, मी त्या पुस्तकाचं नाव अजित विसरलो, पण त्या ऑथरने फार चांगलं म्हटलं होतं की त्याने 3 सेकंद रूल सांगितला. अजित, 3 सेकंद रूल काय, की तो म्हणतो की तुम्ही कामाची यादी केली आहे, तुम्हाला जे काम करायचं आहे, आणि ते काम तुम्हाला आठवण झाल्यापासून 3 सेकंद, 3 सेकंदाच्या आत सुरू करायचं. जास्त विचार करायचा नाही. जास्त विचार म्हणजे जरूर, अमिताभचा कुठला तरी डायलॉग आहे, जरूरत से ज्यादा सोच आदमी को कमजोर बनाती है. खरं आहे ते. पण तीन पण हे खरं सेकंद आहे, ऍब्सोल्युटली. जास्त विचार करत राहिलो ना, तर आपल्याला तीस आपणच स्वतःला खात राहतो आणि मग आपण ते काम आणखी प्रोकास्टिनेट करत जातो. पुढे, आपले पुढे, पुढे ड्रॉबॅक्स ढकलत जातो. ड्रॉबॅक्स काढत राहतो. आपला लो कॉन्फिडन्स ड्रॉबॅक कुठेतरी काढत. येतो. हा, आणि मग आपण आणि लोकांना सांगतो,
दॅट्स आणि राजेंद्र, मला असं वाटतं कित्येक वेळेला ना अति विचार करून एखादी कृती करायला गेली ना तर बऱ्याचदा चुका पण होतात. अगदी खरंय, अगदी खरंय. नाही, विचार केला पाहिजे, पण अति करता कामा नये, हाच हा, त्यामागचा अति विषय आहे. करतात. अति कामा पण हे करता तुमचं नये. 3 सेकंदही फार फास्ट नाही वाटत? नाही, 3 सेकंद म्हणजे तो काय म्हणतो, की तुम्ही जी डायरी लिहिता, तेव्हा तुम्ही तुमची 10 कामं लिहून काढा. पण जेव्हा तो अलार्म वाजतो आणि तुम्हाला ते काम ठरवलेलं असतं, सकाळी अर्धा 1 तास विचार करून ठरवलेलं असतं, त्या 10 कामापैकी ते काम असतं. त्यामुळे ऑलरेडी त्याच्यावर विचार झालेला आहे. पण परत मन काय करतं माहितीये, तो अलार्म वाजला ना, आज नको रे, थंडी आहे, आज नको रे, पाऊस आहे. हा जो विचार आहे ना, म्हणजे एक विचार झालेला तो आहे, करत नाही बसायचं. तो करत बसायचा नाही, असा त्यामागचा उद्देश आहे. मी असं नाही म्हणत की लगेच 3 सेकंदात निर्णय घ्या, असं नाहीये. तुम्हाला जे काही आपण सेवर्स मध्ये काय सांगितलं, स्क्रिबलिंग करायला सांगितलं. स्क्रिबलिंग करून तुम्ही तुमची नाव यादी करा, तुमच्या कामांची यादी करा आणि त्या यादीपैकी ठरवलेलं काम आहे, म्हणजे तुम्ही विचारपूर्वक केलेलं काम आहे. फक्त ते म्हणजे म्हणजे राजेंद्र, तू तू थोडक्यात असं म्हणतोयस की एखाद्या निर्णय घेताना पूर्ण विचार करून घ्या, पण तो निर्णय घेतल्यानंतर त्याच्यावरती मात्र इम्प्लिमेंटेशन फास्ट करा. म्हणजे जेव्हा त्याची वेळ येते, जेव्हा त्याचा हम्म. अलार्म वाजतो, त्या अलार्म वाजताना मात्र जास्त विचार करत बसू नका, असं माझं म्हणणं आहे. आणि हे माझं म्हणणं आहे, त्या ऑथरचं म्हणणं आहे, आणि मला तो विचार आवडला. रामेश्वर गोरे आले त्याची. विष्णू राजेंद्र, येस, विष्णू सातवसे म्हणतायत 3 सेकंद रूल, जास्त विचार न करता 3 सेकंदात काम करून टाका. येस, सुरुवात करा. मला मला ना राजेंद्र याच्याबद्दल मध्ये ना मला भिडे साहेबांची खूप आठवण येते. ही हम्म. वॉज म्हणजे भिडे साहेब आपले सॅटरडे क्लबचे आय नो, संस्थापक अध्यक्ष, माझ्या वडिलांसारखे अतिशय गुरु प्रेम केलं गुरु माझ्यावरती त्यांनी. अ, राजेंद्र, गंमत सांगतो, प्रचंड ऍक्शन ओरिएंटेड माणूस. येस, आणि आणि वयाच्या किती, त्यांच्या 80-87? त्यांच्या मनात एखादी गोष्ट आली ना, धाडकन लगेच फोन उचलायचे, टप 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 टप. मला अजूनही आठवतंय राजेंद्र, आम्ही जेव्हा महाराष्ट्रीयन बिल्डर फोरमची स्थापना केली होती, भिडे साहेबांची मूळ कन्सेप्ट होती. त्यांनी मला कन्सेप्ट सांगितली, मला ती आवडली कन्सेप्ट. मग मी म्हटलं ठीक आहे भिडे साहेब, करूया आपण, परत विचार एकदा करतो, बसूया आणि ठरवूया आपण विचार कसं करतो. करायचं. नाही 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 नाही, परत परत बसायचं नाही. आत्ता बोल, डायरी काढ तुझी, किती तारखेला तुला वेळ आहे, यू कुठे आर राईट. करायचं, कुठल्या जिमखान्यामध्ये करायचा कार्यक्रम, कोणाला चीफ गेस्ट बोलवायचं, धडाधड बोलवलं. आणि एवढंच नाही, त्यांनी माझ्या समोर लगेच 4 मोठ्या बिल्डरना इन्क्लुडिंग हावरे साहेबांना फोन लावला त्यांनी, आणि त्यांना म्हणाले, अरे सुरेश, असं असं आपण एक बिल्डर फोरम करतोय आणि तुला ही तारीख मोकळी ठेवायची आणि तुला यायचंय. विचारच अजित, नाही करायचा जास्त. ऍब्सोल्यूट. बघ, बरेचसे लीडर्स सुद्धा आहेत ना, मग मोदी असतील किंवा कोणी ऍब्सोल्युट. असतील. मोदींच्या बद्दल पण असं म्हटलं जातं, कार्यकर्ते भेटायला गेले, इव्हन शरद पवार, अपार्ट फ्रॉम द पार्टी पॉलिटिक्स, तो माणूस कार्यकर्ता आला ना की त्याच्या समोर फोन लावतात. समोर, काय हा. तुमचा प्रॉब्लेम आहे, घे, चल लाव. त्या पीएला बोलवतात, लगेच फोन लावतात. नरेंद्र मोदींचा पण हा एक गुण घेण्यासारखा आहे, आणि दॅट्स अ लिडरशिप क्वालिटी, की लगेच डिसिजन, लगेच शहानिशा करणं आणि लगेच ऍक्शन. आणि हे आणि ऍक्शन ओरिएंटेड. याच्यामुळे ना कुठलाही सेकंद वाया जात नाही त्यांच्याकडे. ऍब्सोल्यूट, ऍब्सोल्यूट. यू आर आणि राईट. मग लोक म्हणतात ना, आणि मग लोक राजेंद्र म्हणतात ना, की अरे एवढे मोठे लीडर कसं काय एवढा वेळ काम करतात, कसे काय एवढे लोक त्यांच्या लक्षात राहतात. पण मला असं वाटतं त्यांच्या कामाची जी काही खरी गती आहे ना, स्पीड जो आहे ना त्यांच्या कामाचा, विचार करण्याचा, तो प्रचंड आहे. राजेंद्र, पण मला ना एकदा एक उद्योजक भेटला. तो म्हणाला, म्हणजे असंच आमचं गप्पा चालल्या होत्या, तर तो मला असं म्हणाला, अरे अजित, पण नक्की कामं लिहायची कुठली आणि कशाला प्रायोरिटी द्यायची. आणि कित्येक जण म्हणतो, माझ्या मनात असा गोंधळ होतो की मी डायरी कशी लिहू आणि डायरीत कुठलं काम आधी लिहू, कुठलं काम नंतर लिहू. काय वाटतं तुला? जेन्युइन प्रश्न आहे, जेन्युइन प्रश्न आहे. अजित, अजित, झाकीर मनसुरी आलेला आहे नाशिकवरून, काय गणेश झाकीर? उगळे आलाय, धीरज बोरीकर आला. धीरज आय थिंक येस. औरंगाबादवरून. नाही ना, धीरज आपला सॅटर्डे क्लब, सॅटर्डे क्लब मध्ये, बरोबर. अं, एकदम नंतर जबरदस्त उद्योजक आहे धीरज पण. क्या बात आहे. नीरज एकदम दरपल्ली आले. जबरदस्त. नीरज दरपल्ली, आय थिंक नाशिक. पण भरपूर आपले मित्र आलेले आहेत, सगळे मित्र जमलेत, सर जमलेत, शाळेतले मित्र जमलेत. हे मला ना फार एनकरेजिंग वाटतं. आणि अजित, तुला माहितीये का, पहिलं सेशन मी काळ बघून मी अचाट झालो.
अरे 40,000 लोकांनी हे केलाय. क्या बात 40,000. आहे, क्या बात, हा, क्या बात. नेव्हर इमॅजिन. पहिला तू बघ, आपला गणेशने मला सांगितलं सकाळी, गणेश जो आपला राईट, मॅनेज करतो, तो म्हणा राईट, 40,000 लोकांनी, आणि हे लोकांनी आपल्या राईट. मित्रांनी व्हायरल केलंय. हे जे प्रेम आहे येस. ना, हे अप्रतिम आहे. तर अजित, आपण परत येऊया आपल्या मुद्द्याकडे. तू मगाशी तो राजेंद्र, मुद्दा मुद्दा असा होता की कामं लिहायची कशी, डायरी कशी मेंटेन करायची. मग लोकांना बऱ्याचदा असा प्रश्न पडतो, मी एखाद्याला वेळ देऊ का नको देऊ, एखादं काम घेऊ का नको घेऊ, किंवा अचानक अनेक कामं अंगावरती येतात, त्यांना कसं मी टॅकल करू. ऍब्सोल्यूट अजित, ह्याचं ना एक चांगलं उत्तर आहे. तुझं, तू फेवरेट रायटर आहे, माझाही अर्थात तो आहे. ब्रायन ट्रेसीने त्याचं फार चांगलं हे दिलंय अजित. त्यांनी त्या पुस्तकाचं नावच त्यांनी काय ठेवलं माहिती आहे? ईट दॅट फ्रॉग. आणि ईट दॅट फ्रॉग ऐकायला विचित्र वाटलं तरी अतिशय सुंदर पुस्तक आहे. तूही म्हणजे तू वाचलेलं आहे. सगळ्या शाकाहारी लोकांनाही मांसाहारीच करून टाकलं आता तुला तर माहिती आहे की किती सगळं मांसाहार किती महाग झालाय, त्यामुळे मी आता काय त्याच्यावरती बोलत नाही. तर अजित, त्या ईट दॅट फ्रॉग मध्ये ब्रायन ट्रेसी असं म्हणतो की तुमच्या कामाचे जे काही 10-15 कामं असतील, ती सगळी कामं लिहून काढा. आणि त्या कामामधली ना 10 कामं असतील तर त्यातली 2च कामं एवढी इम्पॉर्टंट असतात किंवा ते डिफिकल्ट असतात. आणि ना ती डिफिकल्ट कामं पहिली करा. क्या तो बात है, म्हणतो क्या बात. की पहिलं जे डिफिकल्ट काम आहे, मी शाळेत असताना, आपण शाळेत असताना काय शिकलो? सोपे सोपे प्रश्न पहिले सोडवा. मी तसं करायचो. छोटी छोटी कामं पहिली करत, फोन कर, हे कर, ते कर. पण नंतर जेव्हा ब्रायन ट्रेसीला ऐकलं, आणि मी ऐकलं म्हणतो कारण मी वाचत नाही, तुला माहिती, मी ऑडिबल वरती ऐकतो. तर मी जेव्हा ते ब्रायन ट्रेसीचं पुस्तक ऐकलं, आणि त्याच्यावरती त्यांनी म्हटलं की जी डिफिकल्ट, कारण का सकाळची जी एनर्जी असते राजी, ती सर्वात जास्त असते. आणि पहिली जी 2 डिफिकल्ट कामं आहेत की ज्याच्यातून तुमचे पैसे येणार आहेत. तू मागे बघ, मागच्या सेशन मध्ये तू MSCP बद्दल बोलला होतास, आणि राईट, त्यातलं पहिलं काम तू पण सांगितलं होतं, मनी एक्झिक्युशन, कम्युनिकेशन अँड प्लॅनिंग. एम आय राईट? नाही, राईट. MSCP बरोबर आहे, प्लॅनिंग. तर सर्वात महत्वाचं जे होतं ते मनी, म्हणजे पैसा, ज्यामुळे आपले काम अडकलेलं आहे. आणि ती बऱ्याच वेळा क्रुशल असतात. अजित, पॅरेट्स लॉ सुद्धा, 80-20 जो पॅरेट्स लॉ आहे, तो पण असंच म्हणजे म्हणतो. म्हणजे येस, पण तू असं म्हणतोय थोडक्यात की पहिलं जे काम आहे ते कठीण काम घ्यायचं, येस. पैशाच्या रिलेटेड काम पहिलं घ्यायचं. पण राजेंद्र, जर का ते मी घेतलं ना आणि ते झालं नाही ना, तर माझा पूर्ण दिवसाचा सत्यानाश होतो. तो म्हणतो होऊ दे, हरकत नाही. पण ते जर झालं ना, तर पूर्ण दिवसाचं काम झाल्यासारखं वाटतं. अजित, ऍब्सोल्युटली. ब्रायन ट्रेसी सोड, पॅरेट्स पॅरेट्स लॉ काय म्हणतो? 80-20 प्रिन्सिपल काय म्हणतं? 80-20 प्रिन्सिपल पण असंच म्हणतं की तुमच्या 10 शर्ट पैकी तुम्ही मॅक्सिमम वेळा 20% अशा गोष्टी असतात ज्या तुम्ही सतत करत असता, किंवा तुमच्या कामापैकी 10 कामापैकी 20%च अशी कामं असतात, किंवा 10 की ज्याचा कामापैकी इम्पॉर्टन्स ज्यांचा की ज्याचा इम्पॉर्टन्स, इम्पॉर्टन्स 80% असतं. आणि ते 100% तुला सॅटिस्फॅक्शन देतं. सो ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. सो ईट दॅट फ्रॉग हे पुस्तक अतिशय चांगलं आहे. मग मी ते मग सगळ्या मित्रांना मग रेकमेंड राजेंद्र, करेन. डायरीमध्ये कामं लिहिताना एकाखाली एक कामं लिहायची नाही का? सगळ्यात इम्पॉर्टंट काम आहे ते वरती लिहायचं का? काय करायला पाहिजे? प्रायोरिटी, मगाशी कोणीतरी आपल्या मित्रांपैकी कोणीतरी म्हणाला होता की प्रायोरिटी लावली. येस, टाइम मॅनेजमेंट इज अबाउट द प्रायोरिटी. अजित, समजा जर आपण पहिली कामं अशी प्रायोरिटी लिहिता येत नाहीत, पहिली सगळी कामं लिहून काढायला लागतात. पहिली कामं, म्हणून डायरीचे बघ आपण 2 भाग करतो. डायरीचे 2 भाग करतो. राईट साईडला आपल्याला जी कामं करायची आहेत ना, ती लिहायची असतात. जर तू लिहितोस डायरी, अर्थात तुला बघून मी इन्स्पायर होतो आणि मी लिहायला लागलो डायरी. अजित, डायरीमध्ये आपण राईट साईडला जेवढी कामं करायची आहेत ना, ती सगळी लिहून काढायची. आणि लेफ्ट साईडला ना टाइम स्लॉट असतो. टाइम स्लॉट 10 वाजता, 12 वाजता, 1 वाजता. तर त्या टाइम स्लॉटमध्ये तुझे जे इम्पॉर्टंट कामं आहेत त्याला प्रायोरिटी पहिली द्यायची. म्हणजे जर तू सकाळी 10ला ऑफिसला आलास आणि तुझ्यासमोर 10 कामं आहेत, आणि त्यातलं महत्वाचं काम आहे की कल्याणचं डील फायनल करणं, तर तू पहिला 10चा स्लॉट जो आहे, 10 ते 12चा जो स्लॉट आहे, हा जी तू
कल्याण प्रोजेक्टला दिला पाहिजे असं मला इथे म्हणायचं आहे. बिकॉज दॅट इज गोइंग टू टर्न अराउंड युअर बिझनेस. कॅन यू लिसन मी? राजेंद्र सॉरी, माझ्या आवाजाचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, मला ऐकायला येत नाही. अच्छा, तुला मी तेच म्हटलं की 80-20 प्रिन्सिपल मधलं सर्वात महत्वाचं जे आहे ती डाव्या साईडला डायरीमध्ये लिहिलं पाहिजे आणि त्याच्यासमोर टाइम लिहिला पाहिजे. आणि राईट साईडला जी हे असतं त्याच्यामध्ये सगळी कामं जॉट डाऊन केली पाहिजेत असं मला म्हणायचं आहे. आणि दॅट्स ऑल अबाउट प्रायोरिटी. आणि अजित, मी तुला इथे मुद्दाम नमूद करतो, मला हे नमूद करायच्या आधी मला इथे काही लोक आलेत, कारण का तुझा फेसबुकच्या इथे आदित्य चावला आलेत, अश्विनी कुलकर्णी लंडनवरून जॉईन झाली आहे, सुभाष क्षीरसागर आलेला आहे आणि अनंत साठे आलाय. क्या बात आहे. अनंत, राजू साठे, शाळेतला मित्र आपला, आय थिंक तोच आहे, मला माहित नाही. गुड डिस्कशन म्हणतोय. अनंत साठे इज वॉचिंग. आरिफ शेख आलाय. आरिफ शेख तर रेग्युलर असतो. आरिफ शेख, मंसुरी, धीरज बोरीकर म्हणतात अर्जंट काम, बऱ्याचदा इम्पॉर्टंट कामावर हवाई होता. खरं आहे ते. अर्जंट काम जे आहे, आणि आपण अर्जंट आणि इम्पॉर्टंट मध्ये वेळ मिळाला तर आपण बोलूया, पण आता माझ्याकडे 5 मिनिटं आहेत, त्यामुळे मी जास्त वेळ न घेता मी तुम्हाला तेच सांगेन की 80-20 प्रिन्सिपल प्रमाणे आपण जो महत्वाचं काम आहे, ईट दॅट फ्रॉग. आणि मला इथे मगाशी जपानची सांगायचं, अजित, BIA तर्फे मला इथे जायची संधी आली होती. आपल्या कंपनीने मला पाठवलं होतं जपान डेलिगेशनला, बॉम्बे इंडस्ट्री असोसिएशनला. तिथे जपानमध्ये ना वेळेचं फार महत्व आहे. आणि चुकून म्हणजे आम्ही 50 लोक होतो आणि आम्ही सगळे इंडियन होतो आणि सगळे एंटरप्रेन्योर होतो. आणि आम्ही चुकून, आम्हाला माहित होतं लेट नाही व्हायचं, तर आम्ही 10 मिनिटं लेट गेलो. आय थिंक मला त्या कंपनीचं नाव आठवत नाहीये, सोनी किंवा कुठला यमाहा यांच्यापैकी कुठल्या तरी एका ह्याच्यात गेलो होतो. आणि तिथे त्यांनी सांगितलं आणि आम्ही 10 मिनिटं लेट झालो. अर्थात त्यांनी आम्हाला, कारण का 50 लोक होतो म्हणून त्यांनी आत घेतला, अदरवाईज ते रिफ्यूज आहे. आणि त्यांनी आम्हाला आत घेतल्यानंतर ना 5 मिनिटं लेक्चर दिलं आणि त्यांनी जपानी कल्चर बद्दल सांगितलं. आणि तो म्हणाला की जपानमध्ये तुम्ही जर वेळेत नाही गेलात ना तर तो त्या होस्टचा अपमान असतो. तर आम्ही म्हटलं, अपमान? होस्टचा अपमान? तर म्हणता हो. त्याचं कारण का माहितीये? कारण अजित, मी जर तुला वेळ दिला, असं बऱ्याच वेळा होतं, आणि मी गेलो नाही, हसतो किती बऱ्याच वेळा होतं. तर त्याचा अर्थ असा आहे की मी तुला शाळेतला मित्रासारखा लाईटली घेतो. दॅट मीन्स यू आर माय फ्रेंड. मी समजावेन रे त्याला. म्हणजे तो म्हणतो इट्स ऑल अबाउट प्रायोरिटी. इट्स नॉट तू जर तुझ्या कामाला इथे आलायस तर ही तुझी प्रायोरिटी आहे का? आणि तू प्रायोरिटी मला देत नाहीयेस, याचा अर्थ तू कुठेतरी माझा अपमान करतोय. आणि ही भावना पूर्ण जपानमध्ये आहे. आणि केवळ त्या कारणामुळे लोक लेट जाणं अवॉइड करतात. आपल्याकडे आता अजून ते कधी येईल माहित नाही. आपल्याकडे ती भावना नाहीये बरं का. तू काही राग मानून घेऊ नको. आपल्याकडे भावना अजून यायला वेळ लागणार आहे. तो कल्चरल शिफ्ट आहे. परंतु पण राजेंद्र, भारताबाहेर जर का आपण अनेक देशांमध्ये जर का फिरलो तर आपल्याला हे कळतं, हे लक्षात येतं, हे जाणवतं की जपान सारखंच अनेक देशामध्येही वेळेला फार इम्पॉर्टन्स दिलं जातं. आज आपण युरोप किंवा अमेरिकेत देखील जर का फिरायला गेलो आणि साईट सीइंगला गेलो आणि त्या ड्रायव्हरने जर का आपल्याला सांगितलं असेल की तुम्हाला 15 मिनिटात यायचंय आणि तुम्ही जर का 17व्या किंवा 16व्या मिनिटाला आलात तर तो बस घेऊन निघून जातो. सो आय थिंक हे जे कल्चर आहे हे आपल्याला आपल्याकडे आणायला पाहिजे. ऍटलिस्ट आपण आपल्या उद्योगात तरी आणायला सुरुवात करूया. राजेंद्र, मला सांगायला आनंद वाटतो, इथे अनंत साठे, राजू साठे आपला विजयनगर मधला शाळेतला मित्र, तो पण आलेला आहे. हाय राजेंद्र. आणि राजू म्हणतोय, अनंत साठे म्हणतोय हाय अजित, हाय राजेंद्र, गुड डिस्कशन. थँक्यू अनंत. आरिफ शेख पण आलेला आहे. धीरज म्हणतोय सर अर्जंट काम बऱ्याचदा इम्पॉर्टंट कामावर हवी होतं. ऍब्सोल्युटली राईट. याचं कारणच हे आहे की ते अर्जंट आहे. मला वाटतं आता आपल्याकडे वेळ किती आहे माहित नाही, अदरवाईज ना नाही वेळ नाहीये राजेंद्र, आपण हा टॉपिक पुढच्या वेळेला बोलूया, पुढच्या डिस्कशनला. थोडं त्याबद्दल जरा माहिती दे.
थोडी त्याच्याबद्दल माहिती दे की ते काय अर्जंट का हवी सो होतं. मित्रांनो, काय असतं माहितीये का, ज्या वेळेला आपल्या डोळ्यासमोर कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग नसतं ना, त्यावेळेला अनेक वेळेला जी वेळेत आपण कामं करत नाही, ज्याच्यासाठी आपल्याकडे वेळ असतो, पण ती वेळेत आपण करत नाही, त्याच्यामुळे ती एकदम अर्जन्सीवर येतात. इन्कम टॅक्स रिटर्न भरायचंय, आपल्याकडे वेळ आहे, पण आपण ते वेळेत करत नाही आणि शेवटच्या क्षणाला जागे होतो. मग ते काम अंगावर येतं आणि मग धीरज तू म्हणतोयस तसं बाकीची सगळं कामं बाजूला ठेवायला लागतात आणि याच कामाला न्याय द्यायला लागतो. मित्रांनो, हे जसं काम आहे ना, तसंच मोबाईल वाजतो. मोबाईल वाजल्यावरती आपण राहू शकत नाही. अर्जंट होऊन जातं एकदम. मित्रांनो, जसं आता राजेंद्र थोड्या वेळापूर्वी म्हणाला, आपल्याला लाईफ मॅनेज करायला लागतं, टाईम मॅनेज करायचा नसतो. आपण आपल्याला शिस्त लावली पाहिजे, की मी मोबाईल किती वेळ चालू ठेवणार आहे, किती वेळ तो सायलेंटवर ठेवणार आहे, किती वेळ तो एरोप्लेन मोडला ठेवणार आहे. हे सगळ्या सवयी आपण लावल्या पाहिजेत, की जेणेकरून आपल्याला अर्जन्सी कमीत कमी क्रिएट झाली पाहिजे आणि जास्तीत जास्त गोष्टी या प्री प्लॅन्ड असल्या पाहिजे. आणि एवढं करूनही अर्जन्सी येणार मित्रांनो. आणि ती ज्यावेळेला येईल त्यावेळेला आपल्याला त्याला फेस करायचं आहे. आपल्याला त्याला सोडून जायचं नाही, त्याच्यासाठी घाबरायचं नाहीये. पण मॅक्सिमम कामं ही आपल्याला वेळेप्रमाणे करायची आहेत. आपल्याला प्लॅन करून करायची आहेत आणि खास करून तुमच्या माझ्यासारख्या उद्योजकांनी तर मॅक्सिमम कामं ही प्लॅनिंगनी केली पाहिजेत. अनेकदा आपल्या उद्योगामध्ये, व्यवसायामध्ये अशी अनेक कामं असतात, की ज्याचं आपण प्लॅनिंगच करत नाही म्हणून ती अर्जंट होतात. पण ऍब्सोल्यूट ती अजित, जर का यू आर आपण राईट. प्लॅनिंग केली, तर मात्र आपण अतिशय व्यवस्थित करू शकतो. आपला पूर्ण बिझनेस आपण प्लॅन करू शकतो. मला असं वाटतं राजेंद्र 31 मिनिटं झाली, 32 मिनिटं झाली आहेत आता जवळ-जवळ. त्यामुळे आपणही टाईम मॅनेजमेंट कडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपणही टाईमच्या पुढे जायला नाही पाहिजे आणि त्याच्यामुळे आज आपण इथेच थांबूया. थांबूया. राजेंद्र, फंटॅस्टिक. म्हणजे टाईम मॅनेजमेंट हा आपला सगळ्यांचा आवडता विषय आहे आणि तो कायमच प्रॅक्टिस करण्याचा विषय आहे, राइट? अजित, आपण पुढच्या वेळेला त्याची सपोर्ट सिस्टीम कशी लावायची किंवा स्टीफन कोव्हीने हां. टाइम क्वाड्रंट जे म्हटलेत ते टाइम क्वाड्रंट काय आहेत याच्यावरती कदाचित चर्चा करू. आणि येस, ती सपोर्ट सिस्टीम कशी लावायची जेणेकरून काय हे येस. सतत ऑन अँड ऑफ असतं, ऑन अँड ऑफ असतं. 100% म्हणजे आपण लँडमार्क मध्ये शिकलो होतो की इंटिग्रिटी, इट्स अ क्वेश्चन ऑफ इंटिग्रिटी. इंटिग्रिटी ब्रेक होणार पण ती परत रिक्रिएट कशी करायची ती आपण पुढच्या ॲब्सोल्युटली, वेळेला बोलू. ॲब्सोल्युटली, ती आपण पुढच्या वेळेला ॲब्सोल्युटली. बोलू. आणि आणि मित्रांनो, या दिवाळीमध्ये ना मी माझ्या वेळेचा फार चांगला सदुपयोग केला आणि तो मी जाता-जाता तुम्हाला सांगून जाणार आहे, की तुम्हालाही शक्य असेल तर तो सदुपयोग करा. मी खूप 2 चांगल्या वेब सीरीज बघितल्या आणि हा चांगला सदुपयोग केला मी. हा, त्यातली पहिली वेब सीरीज होती स्कॅम 1992. हर्षद मेहताच्या वंडरफुल. पूर्ण स्कॅमवर आधारित ती वेब सीरीज आहे. प्राईम व्हिडिओवरती अवेलेबल आहे. मित्रांनो, फंटॅस्टिक आहे. म्हणजे अजित आय एम झॅप्ड. सोनीवरती आहे. अजित प्राईम नाही, नाही, सोनीवरती आहे. हा, प्राईम 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 Amazon वरती आहे. प्राईमवरती आहे. IMDb ने त्याला आय एम जबरदस्त रेटिंग दिलंय. IMDb रेटिंग इज ग्रेट. IMDbचं रेटिंग चांगलं आलंय. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. नाही, आय एम झॅप्ड. ज्या पद्धतीने त्यांनी ती मोठी स्वप्न बघितली, त्याचा मार्ग योग्य होता, अयोग्य होता, आय डोंट नो. तो त्याच्या पद्धतीने ते कायमच ते सतत समर्थन करत राहिला. त्यांनी जे काही केलं त्याला. पण मित्रांनो, इट्स फॅन्टास्टिक. आणि दुसरी वेब सीरीज मी बघितली ती म्हणजे बंदिश. नाही, बंदिश बँडिश. आणि अतिशय खूप चांगलं फ्युजन आहे. मला असं वाटतं की वेब सीरीज सक्सेस करण्याचा हा खूप चांगला फॉर्म्युला असावा, की भरपूर शिव्या, भरपूर ड्रग्ज, भरपूर सिगारेट आणि एवढं करून जुन्या आणि नव्या संगीताचं मिश्रण. आणि कदाचित पाताल हाच लोक, फॉर्म्युला असेल तर मी मिर्झापूर, पाताल लोक, काय वाटेल ते. सो सो मित्रांनो, जर वेळात वेळ काढून अशा काही तुम्हाला चांगल्या गोष्टी बघता आल्या तर बघा. आणि आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद की आपण असेच येताय. 9 एपिसोड झालेले आहेत. आपल्या वेळेचा आपण चांगला सदुपयोग करतोय आणि आम्हाला तुम्हालाही स्ट्रेच करायचं नाही. 35 मिनिटात आपण बरोबर संपवतोय. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. एस-एम-एसचा योग्य वापर करा, सॅनिटायझर वापरा, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग वापरा. मित्रांनो, कोरोना अजून 100% गेलेला नाहीये. व्हॅक्सिन येतंय. आपल्याला
आपला अधिकाधिक वेळ हॉस्पिटलमध्ये न जाता चांगल्या कामासाठी जावा, याच्यासाठी थोडी आपण जर का काळजी घेतली तर या बाबतीत आपल्याला अर्जन्सी क्रिएट होणार नाही आणि आपण अधिक चांगल्या कामाला वेळ देऊ शकू. थँक्यू व्हेरी मच राजेंद्र. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.